नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण MPSC मध्ये मागच्या काही वर्षीमध्ये विचारलेले प्रश्न आज आपण त्याची प्रॅक्टिस करणार आहोत. आजचा आपला पहिला टॉपिक आहे नातेसंबंध. जे येणारी 21 डिसेंबरची जी परीक्षा आहे त्या परीक्षेच्या अनुषंगाने आपण या यूट्यूब चॅनलवरती प्रॅक्टिस सिरीज चालू केली आहे, मॅथ आणि रिजनिंगची. त्यातला आपला आहे पहिला प्रश्न. काय विचारला आहे ते. पहिला प्रश्न हा नातेसंबंधाचा प्रश्न आहे. पहिला प्रश्न ए ही बी ची मुलगी आहे, सी ही ए ची बहीण आहे, बी ही डी ची मुलगी आहे आणि ई हा सी चा भाऊ आहे. तर ई व डी मधील नातेसंबंध सांगा. आता आपल्याला असं नातेसंबंध असे आपले डायरेक्ट काढता येणार नाही. त्यासाठी काही फॉर्म्युला आहे, काही ट्रिक आहे. एक मिनिट. जर नवरा बायकोचं जर नातं असेल तर त्यासाठी हा ॲरो वापरायचा. समजा ए गुणाकारामध्ये बी, गुणाकार नाही, हा ॲरो वापरायचा. नवरा बायकोचं नातं असेल. जर भाऊ बहिणीचं नातं असेल तर भाऊ बहिणीचं जर नातं असेल तर इक्वल असा. जर वडील मुलगा किंवा मुलगीचं जर नातं असेल तर असं दाखवायचं. फक्त हे तीनच ध्यानात ठेवा, याच्यावर तुमचे अख्खे प्रश्न सुटतात. फक्त हे तीन ध्यानात ठेवा. आता समोरचा प्रश्न आपण हेच प्रश्न सोडू. ह्याच ट्रिकनं हे प्रश्न सोडू. का सोडायचा आहे प्रश्न. ए ही बी ची मुलगी आहे. कोण? ए ही बी ची मुलगी. म्हणजे ॲरो कसा खाली पाहिजे. ए ही बी ची मुलगी म्हणजे काय झाली? ए ही बी ची मुलगी झाली. सी ही ए ची बहीण. सी कोणाची बहीण आहे? ए ची बहीण आहे. सी म्हणजे काय? फिमेल आहे. आणि ए ही बी ची मुलगी आहे. ए मुलगी म्हणलं हे काय? फिमेल. समोर काय? बी ही डी ची मुलगी. बी कोणाची मुलगी? डी ची मुलगी. हे डी ची मुलगी कोण आहे? बी. समोर आणि ई हा सी चा भाऊ. ई कोणाचा भाऊ आहे? सी चा. हे काय? मेल झाला आहे. तर ई व डी मधील नातेसंबंध सांगा. आता ई आणि या डी मधील नातेसंबंध सांगायचा आहे. काय आहे तर काय लागतोय? समजा ही याची मुलगी आहे आणि ही याची मुलगी आहे, ही हिची मुलगी आहे. आणि हे जर भाऊ बहीण आहेत तर हे कोण झाले? यांचा कोण झाला? तर ई कोण झाला? नातू झाला. तर ऑप्शन क्रमांक 4 नातू, आजी किंवा आजोबा. हे आपण मनाने दिलं. इथं आयोगाने असं दिलं नव्हतं, फक्त आजी दिलं. हे नातू किंवा आजी किंवा आजोबा. हे असं सोडून या प्रश्नाचं उत्तर. आपण याचा समोरचा प्रश्न पाहू कसा सोडवतात ते. समोरचा प्रश्न हा 2 नंबरचा प्रश्न कसा सोडवायचा आहे ते. 2 नंबरचा प्रश्न हा नातेसंबंधाचाच प्रश्न आहे. कसा सोडवायचा. काय विचारला प्रश्न प्रश्न आलेला आहे इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर मेन्स परीक्षा 2022 ला. एन ची आई आर आहे. यस हा आरचा मुलगा आहे. जी आणि यम भावंडे आहेत. यम हा यांचा मुलगा आहे. तर जी ची आजी कोण? आपल्याला जी ची आजी कोण असं विचारले. का सोडवायचा प्रश्न. मागच्या ट्रिकनं का सोडवायचं ते. यांची आई कोण आहे? आर आहे. यांची आई आर आहे. यांची आई कोण आहे? आर. म्हणजे ह्या आर काय झाला? फिमेल. यस हा आरचा मुलगा आहे. यस कोणाचा मुलगा आहे? आरचा मुलगा आहे. म्हणजे हे कोण झाले? भावंडे. इथं काय? यस म्हणजे हे मेल. जी आणि यम भावंडे आहेत. ते आणखी वाक्य आले नाही. समोर यम हा यनचा मुलगा आहे. यम कोणाचा मुलगा आहे? यनचा मुलगा आहे. यम हा यनचा मुलगा आहे. हा कोण झाला? मेल आहे. जी आहे. जी आणि यम कोण झाले? भावंडे. जी आणि यम हे म्हणजे भाऊ आहेत. तर जीची आजी कोण? तर म्हणजे आपल्याला जीची आजी विचारले कोण? तर जीची आजी कोण?
हे कोण झाले भाऊ, हे याचा मुलगा, ही याची आई म्हणजे आरची. तर आजीची आजी कोण झाली तर आर, ऑप्शन क्रमांक सी. जीची आजी कोण झाली आर. ह्याच पद्धतीने सोडवायचं मित्रांनो. परीक्षेमध्ये असेच प्रश्न येतात. पहा 3 नंबरचा प्रश्न काय विचारलाय ते पहा. ए हे सीचे वडील आहेत आणि डी हा बीचा मुलगा आहे, ई हा एचा भाऊ आहे. जर सी ही डीची बहीण असेल तर बीचे ई सी नाते काय. पहा हा प्रश्न मागच्या फॉर्म्युल्याने सोडवायचा. पहा का सोडवायचं ते पहा. ए हे सीचे वडील, ए कोणाचे वडील आहेत सीचे वडील आहेत. पहा ए हे सीचे वडील कोण झाले मेल. डी हा बीचा मुलगा आहे, डी हा कोणाचा मुलगा आहे बीचा. तर असं इथं कोणचं वाक्य आलं नाही ते डीचा मुलगा आहे, डी हा बीचा मुलगा आहे. तर पहा जर डी हा बीचा जर मुलगा असेल याचा ऑलरेडी कोण असेल लग्न झालेलं असेल तर पहा याचं आपण या सगळं लग्न लावू. बीचा मुलगा हे कोण झाले फिमेल. आता हे कोण झाले नवरा बायको आणि त्यांचे हे अपत्य कोण, याला कोण पुन्हा एक भाऊ कोण डी मेल. डी हा बीचा मुलगा आहे, ई हा एचा भाऊ आहे. ई कोणाचा भाऊ आहे या एचा भाऊ कोण आहे ई. जर सी ही डीची बहीण असेल, जर सी ही डीची बहीण असेल तर बीचे ई सी नाते काय. म्हणजे या बीचं ह्या ई सी नातं काय. पहा पहा आपला आता साधारण भाषेमध्ये समजून घ्या. पहा कसं आहे बी आणि ए कोण झाले नवरा बायको, ए आणि कोण झाले हे भाऊ भाऊ आहेत. म्हणजे नवऱ्याचा भाऊ म्हणजे कोण झाला देर, ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आहे. अशा प्रश्न येतात मित्रांनो MPSC मध्ये. समोरचा प्रश्न पहा 4 नंबरचा प्रश्न पहा काय विचारलाय ते. हा प्रश्न पहा कसा कन्फ्युजन करतो ते पहा. सरिता ही सोमेशच्या आईच्या नातवाची पत्नी आहे, सोमेशच्या सरिताशी काय संबंध. पहा म्हणजे काय सरिता ही सोमेशच्या आईच्या नातवाची पत्नी. पहा हे कसं सोडवायचं. तर वर इथं काय पाहिजे पत्नी आहे, इथं कोणतरी आई असेलच, आई बरोबर आहे. सोमेशची आई, इथं सोमेश बरोबर आहे. आणि सोमेशच्या खाली कोण नातू आणि त्याची पत्नी म्हणजे म्हणजेच कोण ही सरिता. हे पहा कोण असेल यांचा काय संबंध आहे याचा आणि सोमेश हा सरिताचा कोण झाला सासरा. ऑप्शन क्रमांक 3 सासरा बरोबर आहे उत्तर. पहा असे प्रश्न येतात MPSC मध्ये. आजचा आपला हे टॉपिक हे नातेसंबंध टॉपिक होता. आणखीन आपण नातेसंबंधाचे प्रश्न घेणार आहोत येणाऱ्या व्हिडिओमध्ये. असेच आपण एक सर्व टॉपिकची रिव्हिजन करणार. जेवढे काय टॉपिक आहेत सर्व टॉपिकचे. याची लिंक तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा. धन्यवाद.